आणि आता सगळे नंबर आहे आणि त्या प्रतिनिधी वस्तू मोजली होती. माझी जागा तिकडे दाखवली, त्याची जागा माझ्या हे आता सगळे घेऊन तुम्हाला मी काय सांगितलं का मूळ सर्वे नंबर तो पूर्ण मोजल्याशिवाय आणि त्याच्यात क्षेत्र कोणतं वाढणार आहे ते रस्ते. तो पूर्वी एक 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 अनापैमध्ये आमचा हिशोब असायचा. अनापै किती लोकांना तुम्हाला कळलं जुन्या ह्या लोकांना आता समजणार नाही. अनापै तुम्ही कधी बसलं 192 पैसा एक आणा आणि तो एक आणा आम्ही बरोबर जुळवतो. बरोबर वसुली जमीन लावती करायची एक पाणी जरी चुकलं तरी ते 8-8 दिवस बेरीज करत बसायचं. मोजणीचा जे आहे का 1965 आम्हाला झाला असं म्हणतात. प्रश्न असा आहे का तुमची जी मोजणी झाली तर आता या 65ला जर अंमल झाला नसेल नाही झाला मग त्याचं कारण विचारा ना त्यांना काय झाला काय झालं नाही. हा आणि जे आता सगळे नंबर पडले 175 गावी वजन झालं गाव पाहिजे झालं तरी सगळे नंबर पूर्वीचे परंतु त्याच्यामध्ये जे आम्हाला फाळणीवार म्हणते फाळणीवारमध्ये असा लिहितो. फाळणीवारा जो होतो का नाही फाळणीवारा का होतो काय होतो सांगा. फाळणीवार जसं मी वर म्हणतो तर फाळणीवार होतो ना. सर्वे नंबरचे गट नंबर होतात. होण्यासाठी मी नाही फाळणीवारा फाळणीवाराचा अर्थ असा आहे तुम्ही 4 भाऊ आहात बरोबर आहे. 4 भावांनी एका सर्वे नंबरच्या आत 4 कोटी आणि ते तुम्ही स्वतः केले ते काय करायच्याकडे मोजणी खात्याकडे केली म्हणून ते परत तुमच्या वहिवाटीप्रमाणे त्यांनी जे मोजलं तो फाळणीवारा तुमच्या वहिवाटीचा असा फाळणीवार कोण दिलेला आहे. मी काय सांगितलं तुम्हाला का आता मी स्वतः करायचे असताना आम्ही जे नोंदणी करत होतो मी स्वतः जे केलं तुम्हाला सांगतो तर मी त्याची एक त्याचं एक कोला त्याचं मी असं पोटीचा एक त्याचं पोटीचं पत्र काढायचं त्या 2 माणसं तुम्ही असं तुमचे 4 भाऊ त्यांचं सहाय्य घ्यायचं तुमच्याकडून मोजणी जी त्यावेळेला 50 रुपये असायची ती भरून घ्यायचं आणि आम्ही ते पाठवून द्यायचं यांची मोजणी करून फाळणी करतो. म्हणजे आता शेवटपर्यंत असं कोणी करत नाही तर त्याला तुम्ही काही करत नाही ना तुम्ही भांडलं पाहिजे. मुळात आपण सगळ्यांनी आता जर लावून धरले तर त्यांचा माफ करा तिथं एक जण आता पैसे घेतो मग म्हणतो भांडतो ह्या लोकांना चहा मिळत नव्हता माझ्यासमोर मी त्यावेळेला नोकरी लागत होता ही एवढी हालत होती की आता कोट्या दिवशी 150-150 कोटी रुपये पण दिला देत त्यामुळे मोजणीला हे होतं मान्यवर सगळं होतं. समजा माझं 175 एकाशी जोडलं माझं 100 म्हणलं तर 100 असं